दापोली तालुक्यात आज 27 डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन सेवा संघ दापोली व पंचायत समिती व समस्त बहुजन समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसीलदार कार्यालय जाहीर निषेध मोर्चा. दापोली तालुक्यात आज परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीचे विटंबन करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. न्यायालयीन कोठडीत पोलीस अधिकाऱ्याच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यावर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकेरी भाषेत अवमानकारक उल्लेख करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणून बुजून भर संसदेत अवमान केला. त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकावे व त्यांनी अखंड भारतवासियांची जाहीर माफी मागावी. यासाठी तसेच अचलपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली. या घटनेची निषेध करण्यासाठी तमाम दापोलीवासियांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दापोली शहरात महिलांनी सुद्धा एकत्र येऊन परभणी येथे झालेल्या संविधानाची विटंबना व तेथील एका पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करून ते आपल्यातील निघून गेले आहेत याचा निषेध करत महिलांनी सुद्धा याच्यात मोर्चामध्ये असंख्य संख्येने सहभाग घेऊन या मोर्चाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी दापोली पोलिसांकडून सुद्धा या मोर्चाला कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. कुठच्याही प्रकारे विचित्र घटना घडू नये यासाठी दापोली पोलिसांकडून मोर्चाबाबत चारी बाजूनी महिला सुरक्षा दल व पुरुष सुरक्षा दलाची नेमणूक करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे या मोर्चाला समता सैनिक दलद्वारे मोर्चात ठिकठिकाणी आपण पाहताय समता सैनिक दलाचे सैनिकसुद्धा समाविष्ट होऊन दापोलीत हा मोर्चा अतिशय शांतमय वातावरणात पार पाडण्यात आला. आज मोर्चाची सुरुवात करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमून जाहीर निषेध मोर्चाबाबत RPIचे प्रीतम रुके यांनी जमलेल्या भीमसैनिकांना मोर्चाबाबत जागरूक करण्याचे काम केले. आता जाणून घेऊया तहसीलदार कार्यालयात आज भीम अनुयायांनी आज झालेल्या मोर्चाबाबत आपल्या प्रतिक्रिया शासनासमोर मांडत असताना त्यांची मागणी काय होती. शांत घ्या. आपण शासन दरबारी पोहोचणार आहोत. आपल्याकडे सहनशीलता आहे. परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणारी भारतीय संविधानाची प्रतिकृती, या प्रतिकृतीचं काही इकडे फ्लॅग करा, उलटे करू नका. विटंबन केलं हे ऐका जरा, ऐका नाही. केलं आहे आणि हे विटंबन केल्याच्या नंतर तमाम आंबेडकरी अनुयायी रस्त्यावरती उतरले. परभणीमध्ये अतिशय संयमानं आमच्या भीमसैनिकांनी आणि आंबेडकरी प्रेमींनी आणि खऱ्या अर्थानं संविधानावरती प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांच्या लेकराबाळांनी संयमानाने खऱ्या ते आंदोलन केलं. पण त्या ठिकाणी आंदोलन करत असताना आमच्या भीमसैनिकांनी, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि गुंड प्रवृत्तीच्या मनुवादी लोकांनी आमच्याच लोकांवरती हल्ला केला आणि आमच्या भीमसैनिकांना ताब्यात घेतलं. भीमसैनिकांना मारझोड केली, भीमसैनिकांना मारझोड केली. त्यांच्या छाताडावरती बसले मनुवादी, छाताडावरती बसले मनुवादी अधिकारी, कधी छाताडावर बसले. आणि एवढ्यानं भागलं नाही तर बाजूला आमचा भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा आमचा बौद्ध बांधव नव्हता, हा भारताचा नागरिक होता, तो हिंदू होता, तो वडार समाजाचा होता. हे तमाम भारतवासी लक्षात घ्यायचं आहे. तो त्या एकंदरीत त्या ठिकाणी असणाऱ्या मोर्चाचं आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होता आणि हे काही मनुवादी भावड्यांना आवडलं नाही. त्याला ताब्यात घेतलं, त्याला आंदोलक म्हणून ताब्यात घेतलं, त्याला पोलीस कस्टडीमध्ये टाकलं आणि अमानुष अशी मारहाण केली.
त्या आमच्या भीमसैनिकावरती अमानुष अशी मारहाण केली आणि त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला. आमचं म्हणणं असं आहे की आमचा बांधव हा खऱ्या अर्थानं कुठल्या आजारानं मेला नाही. तिथल्या पोलीस अधिकारी भाडव्यानं, मनुवादी भाडव्यानं त्याच्यावरती अत्याचार पण समाजानं रस्त्यावरती उतरलं पाहिजे. तो हा आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरलाय. ही आमच्या एकीची ताकद आहे. बाबासाहेबांबद्दल अवमानकारक जो तो उद्गार काढेल त्याला मातीत घालल्याशिवाय राहणार नाही. त्याची मुलापासून जीभ खेचल्याशिवाय राहणार नाही. आंबेडकरी जनता आंबेडकरी जनता जागृत आहे आणि संयमी आहे. हे प्रशासनानं आणि मनुवादी भाडव्यांनी लक्षात घ्यायचं आहे. अजून देखील आमच्या आंबेडकरी जनतेनं संयम सोडला नाही. या ठिकाणी आमच्या सोमनाथचा जो मृत्यू झाला, आपली सगळ्यांची मागणी काय ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्या अधिकारी मॅडम आले. हे बघा मॅडम, आमचा उद्रेक आहे. आंबेडकर जनता उद्रेक आहे. हा आपला उद्रेक आहे. आम्ही आदरणीय केली आहे. आपसात तुम्ही बोलायचं नाही. तर आपला मनुवादी भडव्यानं त्या आपल्या बांधवाचं मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालाय. अशा आमच्या सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे. एवढ्यातच काय झालं तुम्हाला मुद्दामून सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या संसदेमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला आणि बाबासाहेबांचा अवमान केला. अरे ज्या सत्तेच्या खुर्चीवरती तुम्ही बसता, बाबासाहेबांच्या मुळे सत्ता भोगता, त्या बाबासाहेबांबद्दल अवमान जर करत असेल तर अशा भडव्यांना, अशा मनुवादी भडव्यांना आपण काढल्याशिवाय स्वस्त वाचणार नाही. आणि म्हणून आपली तिसरी मागणी आहे की अमित शहानं आमच्या भारतीय जनतेची जाहीर माफी मागावी आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अशा प्रकारची आपली मागणी आहे. या 3 मागण्या आपण करत आहोत. आणि बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 10 तारखेपासून, हे बघा 10 तारखेपासून 10 डिसेंबर पासून या देशामध्ये वातावरण खऱ्या अर्थानं ज्वलंत वातावरण खऱ्या अर्थानं पाहतोय. तरी देखील आपल्याला न्याय मिळत नाही. आणि म्हणून हा जर न्याय मिळत नसेल तर त्यावेळेचे लोकशाही अण्णाभाऊ साठे म्हणतात, काय म्हणतात, तर अजून देखील 75 वर्ष पूर्ण झाली. 75 वर्ष पूर्ण झाली तरी देखील मनुवादी किडा अजून देखील काहींच्या डोक्यामध्ये वळवळतोय. त्याला थांबवायचं असेल तर आपल्याला न्याय मिळत नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, शाहीर अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, अरे ही व्यवस्था काही कंची खेळ झाली. ही व्यवस्था ही जातीय व्यवस्था, ही राजकीय व्यवस्था, ही प्रशासकीय व्यवस्था. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, ही व्यवस्था काही कंची खेळ झाली. ही संसद देखील हिरड्यांची हवेली झाली. आणि म्हणून हिरड्यांनी संसदेमध्ये जे काय अवमान केलाय, ही संसद देखील हिरड्यांची रेखेल झाली. आम्ही आमच्या व्यथा मागायच्या कुणाकडे, आम्ही आमच्या व्यथा मागायच्या कुणाकडे. ही न्याय व्यवस्था देखील भ्रष्टाचाराने रंगीत झाली. म्हणून आमचा विश्वास नाही. अण्णाभाऊ साठे त्यावेळेला म्हटलं आहे 75 वर्ष होऊन गेले आहेत. आणि अशी परिस्थिती असेल तर आंबेडकरी जनतेनं जागृत राहिलं पाहिजे. एकीचा आवाज दुमदुमला पाहिजे. हा एकीचा आवाज सदैव आमच्या मानवावरती आणि आमच्या आंबेडकरांवरती आणि भारतातल्या कुठल्याही नागरिकांवर असू दे, ज्या होईल त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. तो एकीचा आवाज दिसला. या ठिकाणी बहुजन सेवा संघाच्या वतीनं, भारतीय बौद्धजन आमची महासभेच्या वतीनं आणि बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं या 3 संघटना एकत्र आलेल्या आहेत. हा बांधवांनो आणि माझ्या बंधूंनो, खऱ्या अर्थानं सामाजिक जी संघटना आहे ते सामाजिक संघटनाचा आवाज राहिला पाहिजे. हा एकीचा आवाज आज काय तो दिसला आहे. आंबेडकर जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. आणि म्हणून हा जो निषेध मोर्चा आहे तो यशस्वी करण्यासाठी 1-2 मिनिटं फक्त बोलण्याची संधी देणार आहे. त्यानेच फक्त 2-2 मिनिटांमध्ये प्रमुखांनी बोलायचं आहे. त्यानंतर आपण निवेदन, बाकीच्या सर्वांनी शांत राहायचं आहे. बाबासाहेबांचा फोटो सर्वांच्या हातामध्ये दिला आहे. त्यांनी हात उंचावून बाबासाहेबांचा फोटो उभा ठेवायचा आहे. या ठिकाणी संविधानाचा
समग्र क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन. त्या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित आलात. अमित शहानं संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. संपूर्ण देशामध्ये या गोष्टीचा उद्रेक होतोय आणि उद्रेक पाहिल्यानंतर यांना जर नीतिमत्ता असेल तर यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची माझी पहिली मागणी आहे. निश्चितपणाने दुसरी माझी मागणी अतिशय जबाबदारीने माझं वक्तव्य या ठिकाणी करणार आहे की त्या ठिकाणी अमित शहानी हे वक्तव्य केल्यानंतर देशाचा गृहमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर त्यांच्या वक्तव्याचं ज्यांनी ज्यांनी समर्थन केलंय त्यांचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो. बरोबर. देशातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आम्ही सामाजिक लेवल या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत. निश्चितपणाने आजपासून जिथपर्यंत आंबेडकरी जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत, अमित शहा जिथपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत ही आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. ठरल्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय संतोष धोत्रे हे आपल्याला संबोधित करतील. अखंड विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राजघटनेचे शिल्पकार, परमपूज्य तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या महापुरुषांना, महामातांना वंदन करून आज आपण या ठिकाणी बहुसंख्येने खऱ्या अर्थानं आलेला आहात. त्या सर्वप्रथम मी भारतीय बौद्ध महासभा, सेवा संघ आणि बौद्धजन पंचायत समिती या तिन्ही संघटनेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं कौतुकही करेन. कारण या संस्था जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत हा संपूर्ण समाज या ठिकाणी जिवंत आहे. अनेक राजकीय क्षेत्रातले विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु आपला संबंध प्रत्येकाचा कुठल्या ना कुठल्या सामाजिक संघटनेशी आहे आणि म्हणून आपण या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा आंदोलनाचा हा निषेध मोर्चा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बंधूंनो, आपल्याला ज्ञात आहे, मी जास्त काय आपल्या समोर बोलणार नाही, परंतु ज्या आपल्या बांधवांवरती की त्या सूर्यवंशीचा काय त्याचा हे होता, काय त्यांनी या संविधानाचं रक्षण केलं आणि म्हणून त्या रक्षणकर्त्याला जर अशा पद्धतीनं अमानुषपणे जर मारण्यात येत असेल तर ही व्यवस्था आपल्या विरोधात किती आहे याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि सर्वांनी एकत्रितरित्या त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलेलो आहोत. बंधूंनो, त्याचप्रमाणे जो अमित शहा या देशाचा गृहमंत्री आहे, ज्या बाबासाहेबांच्या संविधानाने त्याला अधिकार दिलेले आहेत, कुठलाही मंत्री असो, कुठलाही प्रशासकीय अधिकारी असो, ज्या वेळेला तो पदभार सांभाळतो तेव्हा तो काय म्हणतो शपथ घेताना की या भारतीय संविधानाचं मी रक्षण करीन, या महामानवांचा कुठलाही महापुरुष असेल त्याचा अवमान करणार नाही, अशा पद्धतीची शपथ घेत असताना या अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अवमानकारक शब्द वापरलेले आहेत, त्यांनी एकेरी शब्दामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख केलेला आहे. बंधूंनो, मला त्या अमित शहाना एवढं सांगायचं आहे की आपण सर्व भारतीय बौद्ध बांधवांना, सर्व भारतीय देशातल्या तमाम बांधवांना बाबासाहेबांनी जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, कुणी कुणाला मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. असं असताना बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून या अमित शहाने बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्याला सांगतोय, उद्देशून बोलतोय की जर भगवानचं नाम घेतलं असतं 7 जन्मात तुम्ही स्वर्गात गेला असता. म्हणजे अशा अंधश्रद्धेच्या मानसिकतेमधला हा गुलाम या ठिकाणी बसलेला आहे या व्यवस्थेमध्ये. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि सर्व बौद्ध बांधवांच्या वतीनं, भारतीयाच्या वतीनं त्या अमित शहाचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तरी ते आलेले आहे. त्याचप्रमाणे
भगवानजी गाडगे माजी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे मध्यवर्ती कमिटीचे माजी अध्यक्ष भाऊ मोहिते, त्याचप्रमाणे बौद्धजन सेवा संघाचे मंडलगटचे सभापती सन्माननीय दादासाहेब मर्चेंडे हे देखील आलेले आहेत. मी सन्माननीय कादिवली केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी मर्चेंडे यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सगळ्यांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, तसेच मेरे बाबा के बच्चों के मर्जी के बगैर इस देश का शासन मैं चलने नहीं दूंगा अशी प्रतिज्ञा घेणारे बहुजन रत्न मान्यवर कांशीरामजी या माझ्या थोर आदर्शांच्या क्रांतिकारी विचारसरणीला मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली मंडणगड मुंबई, तसेच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि पंचायत समिती या तिन्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य अशा मोर्चाचं आयोजन झालेलं आहे. बंधुनो 10 तारखेपासून समाज पूर्ण रस्त्यावरती आहे. 10 तारखेपासून आजपर्यंत समाज पूर्ण रस्त्यावरती आहे. या ठिकाणी मला वाटतं आधी देखील निवेदन झालेले आहेत. परवा मला वाटतं 23 तारखेला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून इथं मोर्चा झाला, मंडणगडमध्ये आरपीआयच्या माध्यमातून झालेला आहे. परवा आम्ही त्या ठिकाणी 24 तारखेला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील धरणं आंदोलन झालेलं आहे. पूर्ण 10 तारखेपासून समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम या मनुवादी व्यवस्थेने केलेलं आहे. बंधूंनी या मनुवादी व्यवस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जो त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा होता, त्या ठिकाणी आमची संविधानाच्या प्रतिकृतीची या ठिकाणी नासधूस केली आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी सारख्या आमच्या भीमसैनिकाला कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून तरुण आमच्या सुशिक्षित तरुणांना डांबण्याचं काम केलं. त्यांना अमानुष मारहाण केले आणि त्या मारहाणीमध्ये सूर्यवंशी आमचा जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा मृत्यू झालेला आहे. माझं असं म्हणणं आहे ह्या पोलीस प्रशासनाने, मनुवादी प्रशासनाने त्याचा आमच्या बांधवाचा खून केलेला आहे. बंधूंनो, खून केलेला आहे. या ठिकाणी हे होत नाही तेव्हाच संसदेमध्ये अमित शहा नावाचा तडीपार, जो तडीपार आहे त्या तडीपाराने बाबासाहेबांनी काय म्हटलंय? गुंडा, तडीपार, गुंडा, मनुवादी बडवा, गुंडा. काय बोलला कि आंबेडकर बार बार क्यों लेते हो नाम? अगर इसके बदले अगर भगवान का नाम लेते तो 7 जन्म आपको स्वर्ग मिलता. बंधूंनो, आम्ही त्या बडव्याला सांगू इच्छितो, बाबासाहेब आमचा ऐका जरा, बाबासाहेब आमचा भगवानपेक्षा भगवान आहे. त्या भगवानाने आम्हाला इथं स्वर्ग दिलेला आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही देऊन की दबल्या कुचला तो आमचा समाज कधी कुसाच्या बाहेर होता. समाज या राजघाटामध्ये आम्हाला कुणाला स्थान नव्हतं. हे बंधूंनो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि हे अशा मनुवादी भाडव्यांना बघवत नाही. आमची झालेली प्रगती या मनुवादी भाडव्यांना बघवत नाही. मला त्याचं सांगणं आहे, तुला माहिती असेल भीमा कोरेगावचा इतिहास. 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्याचा कोंबड्यासारखा कापून त्या ठिकाणी अंत केलेला आहे. त्यांची आम्ही अवलाद आहे. आमच्या तलवारी गंजलेल्या असतील, आता पाजवावे लागतात. आणि म्हणून कांशीराम साहेब नेहमी म्हणायचे, बैलेट के साथ हमें बुलेट की भी व्यवस्था करनी चाहिए. बैलेट के साथ बुलेट की भी व्यवस्था करनी चाहिए. बंधूंनो, समाजाने जागृत होणं गरजेचं आहे. समाजाने जागृत होणं गरजेचं आहे. ह्या देशामध्ये खैरलांची घडले, ह्या देशामध्ये घाटकोपरची दंगल झाली, आमची त्या ठिकाणी खेडमध्ये पुतळ्याची विटंबना झाली. आम्ही सगळे जयभीमवाले रस्त्यावरती उतरलो. जयभीमवाले रस्त्यावरती उतरतो. बाकीच्यांचे काय आहे? ज्यांना आम्ही मतदान करतो, मतदान घेतात, फक्त आमची मतं चालतात. पण बंधूंनो, आमच्या बाबासाहेबांचा अपमान झालेला असतो, त्याच्यावरती एक ब्रह देखील कोण काढत नाही. ही शोकांतिका आहे देशाची, ह्या देशाची शोकांतिका आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आव्हान करतो, समाजाला या ठिकाणी आव्हान करतो, येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्यांना जर घरी पोचवायचे असेल तर खऱ्या अर्थाने आमच्या जे बाबासाहेबांनी दिलेले हत्यार आहेत, मतदानाच्या माध्यमातून दिलेले हत्यार आहेत, त्या हत्यार बाहेर काढूया आणि या मनुवादी लोकांच्या वरती ते चालवूया आणि या मनुवाद्यांची सत्ता बंधून गाडून टाकूया. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी खैरलांजीचा न्याय मिळेल, पुतळ्याची विटंबना झाली त्या चोर हरामखोरांची न्याय मिळेल
आमच्या घाटकोपर दिल्लीमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे भीमसैनिकांना त्यांना नाही मिळेल तर बंधू याचा आम्ही आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रतिज्ञा घेणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तुम्ही सारेजण आलात उद्या अजूनही मोर्चा निघाले पाहिजेत त्याच्यामध्ये देखील रस्त्यावर समाजाने उतरलं पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तर बंधू या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मनुवादी भाडवा हा जो असणारा अमित शाह याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि या भडव्याचं करायचं काय तर खाली डोक्यावरती काय हे जेव्हा करू तेव्हाच आपण शांत बसला पाहिजे जय भीम जय भारत त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोली आणि बौद्धजन पंचायत समिती या तिन्ही धार्मिक संघटनांनी या निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण बाबासाहेबांच्या होत असलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपण सर्वजण इथं तन मन धनाने 1 रुपया कुणाचाही खर्च न करता स्वतःहून भीम सैनिक या नात्याने आपण आलेलो आहोत या ठिकाणी दिलेल्या निमंत्रणात तिन्ही संस्थेचे प्रमुख हे आपल्या वाड्या वस्तीमध्ये पोहोचले त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा मान राखून आपण सर्वजण इथं आलेला आहात ठरलेल्या नियोजनामध्ये कोणताही बदल होणार नाही कारण प्रमुख व्यक्ती बसून संस्थेच्या कुणी बोलायचं 2-2 मिनिटं त्याचं आयोजन केलेलं आहे त्याचा कागद आपल्याकडे आहे मी बौद्धजन पंचायत समितीचे सन्मान्य अजित जगन्नाथ तांबे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले विचार मांडावे होत नाही वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही या जयभीमवाल्यांचा नाद केला त्याच्या अंगावर कातडं पण राहत नाही यानंतर जयंती उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष सन्मान्य भगवानराव घाडगे साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील शांत ऐका विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन मी सगळ्यात प्रथम भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती बौद्धजन सेवा संघ यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि त्यांना मानणारी संपूर्ण आलेली जनता यांना सगळ्यांना पहिला धन्यवाद देतो मला बरं वाटलं की एक कुठेतरी सामाजिक क्रांती होते आज कुठल्याही प्रकारे कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार घेऊन कोणी इथे आलेलं नाही त्या सगळ्या सामाजिक संघटना ज्या आहेत त्या एक झालेल्या आहेत आणि या सगळ्या सामाजिक संघटनांना भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती बौद्धजन सेवा संघ या सगळ्यांना जन्म दिला आहे ते आपले दैवत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जेव्हा अपमानास्पद अशी जेव्हा घटना घडते त्याचा प्रतिकार करण्याकरता त्याचा निषेध करण्याकरता आपण सारे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं ज्या ज्या घटना घडल्या त्याचं सविस्तर वर्णन सर्वच नेत्यांनी केलेलं आहे संसदेमध्ये अमित शाह काय बोलले त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली आहे परभणीमध्ये काय घडलं जो सूर्यवंशी याला जे ज्या प्रकारे मारलं गेलंय हे आता सिद्ध झालंय इथं पोलीस यंत्रणा संपूर्ण आहे या पोलीस यंत्रणेने काय त्याच्या बाबतीत केलेलं आहे ह्याचं वर्णन संपूर्ण देशभर सगळे आम जनतेला देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर सगळ्यांना समजलेलं आहे काय जो त्या सोमनाथ सूर्यवंशीचा नेमका दोष तरी काय होता स्वतःच्या घरात तो बसून जे काय चाललेलं आहे त्याचं तो चित्रण करत होता दुसरं त्याच्या हातात काही नव्हतं तो कुठल्याही प्रकारच्या हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरलेला नव्हता किंवा कुठल्याही प्रकारे आंदोलनात त्याचा सहभाग नव्हता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता पुढचं उच्च शिक्षण घेण्याचा तो एक विद्यार्थी होता आणि अशा एका आपल्या समाज बांधवापेक्षा जो भीमाचा खरा अनुयायी तो अनुयायी आपल्या घरात असताना पोलिसांनी त्याला घरातून बाहेर आणलं त्यांच्या कस्टडीत घेतलं आणि कस्टडीमध्ये त्याच्यावर अमानुष याला वर्ण अमानुष शब्द देखील कदाचित कमी पडेल अशा प्रकारे त्याच्यावर अन्याय करून जे भासवलं जातं आता पोलीस यंत्रणाच भासवते की त्याला श्वसनाचा आधार होता त्याला जर श्वसनाचा आधार असेल तर त्याची हिस्ट्री मिळते ना तुम्ही सांगायची गरज काय त्याची संपूर्ण हिस्ट्री मिळणार आहे
आणि तुम्ही जो अन्याय केलात, अत्याचार केलात, त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे की अनेक प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जेव्हा न्यायालय शिक्षा देते तर ती शिक्षा जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट प्रमाणित होणार. आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला ज्यांनी माणूसपणे मारहाण केलेली आहे, जनतेची मागणी आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांचं काय करायचं करतो, पण ते कायद्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे तसं करता येत नाही. आणि म्हणून जी मोठ्यातली मोठी शिक्षा पाहिजे फाशीचीच, त्याला देहदंडाची शिक्षा, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारची आम जनतेची मागणी आहे. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत एक दिवस मोर्चा काढून, एक दिवस आंदोलन करून किंवा असं करून असा हा विषय संपणार नाही आहे. हे आंदोलन चढत्या क्रमाने संपूर्ण देशभर हे पेटत गेलं पाहिजे. असा एक मोठा प्रकारचा असा ज्वाळा भडकला पाहिजेत की जेणेकरून वणवा लागला पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थानं शासन जागं होईल आणि याला किंवा न्यायव्यवस्था जागी होईल. न्यायव्यवस्थेला हे कळलं पाहिजे की जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे, जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि म्हणून जर न्यायालयाने जर त्या शिक्षा दिली नाही आणि जर ते उद्या बाहेर पडले तर ही संपूर्ण जनता त्यांना शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार इतका उद्रेक आपला वाढला पाहिजे. अशा प्रकारचं मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. खऱ्या अर्थानं मला बोलायचं होतं, माझ्या डोळ्यावर ताण आहे, ऑपरेशन नुकतंच झालेलं आहे. ही घटना घडली त्यावेळेस डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, पण तरी या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने बघितल्यानंतर मला राहवलं नाही. मी बोलू शकतो पण बस अतिशयाविषयी बोला असं मला आग्रह आहे. मला ज्या प्रकारचे होतं त्याप्रमाणे निश्चित शंभर नाही करणार. अमित शहा माझ्या पक्षाचा कुठलाही सोयरा नाही, तो माझ्या समाजाचा सोयरा नाही, अजिबात नाही. मी जरी एका जरी पक्षाचा पदाधिकारी असलो तरी अमित शहाने जे वक्तव्य केलेले आहे ह्याचा कोणी पाठीराखा होऊ शकत नाही, कुणी होऊ शकत नाही. ह्याला कोण समर्थन देऊ शकत नाही. त्यांना चपलाने मारणं किंवा त्याने आता आपण जी मागणी केलेली आहे की त्याने नीतिमत्ता असेल तर खरोखर त्यांची नीतिमत्ता असेल तर त्यांनी खरोखर या जनतेचा उद्रेक बघून संपूर्ण देशातल्या जनतेचा, केवळ एक आपल्या दापोली तालुक्यातला नाही संपूर्ण देशभर उद्रेक उरालेला आहे. तर त्यामुळं त्यांनी नीतिमत्ता असेल तर आणि त्यांनी पहिला आपल्या पदाचा राजा दिलाच पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे. अशा प्रकारची आमच्या जनतेची मागणी आहे. त्यांचं कुणी समर्थन करत नाही. माझ्या पक्षातल्या कुठल्या माणसाने केलं, कुठल्या नेत्यांनी केलं, ना प्रमुखांनी केलेलं आहे, ना कुठल्या मंत्र्यांनी केलेलं आहे. अमित शहाचं कुणीही समर्थन केलेलं नाही, करत नाही आहोत. आणि म्हणून अमित शहा देखील मोठ्यातली मोठी शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो. इथं संधी दिली त्याबद्दल सर्वांना संयोजकांना मी धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय भीम. नियोजन पंचायत समिती या समितीचे सन्माननीय तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी कासारे साहेब हे आपल्याला बरोबर व्यक्त करतील. बाकीच्या जागा देतात शिवाजी महाराज आवाज नाही, आवाज 5 मिनिटं होतं, 5 मिनिटं आवाज जेवढा येईल तेवढा समजून घ्या. आवाज तेवढा आहे. 11 वर्ष या देशामध्ये भाजप सरकार आहे आणि त्यांना जी मस्ती आलेली आहे हे आता आपल्याला सगळ्यांना कळतं. या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी जो न्याय मागतो त्याला ठार मारलं जातं आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा ह्या देशाचा गृहमंत्री आपण करण्याचं काम करतो हे अतिशय वाईट आहे. कृपया डिस्टर्ब करू नका. या 1950 साली डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला घटना समर्पित केली. त्यावेळी देखील या मनुवाद्यांनी बाबासाहेबांची चिंतन केली. मधल्या काळामध्ये काँग्रेसचं राज्य आलं, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पण असं कधी नव्हतं. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा आल्यापासून हा कर होत चाललेला आहे. या मनुवाद्यांनी 50 साली बाबासाहेबांची चिंतन केली, पण संत ज्ञानेश्वर त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज
शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला देखील या मनुवाद्यांनी सोडलेलं नाही हे आपल्याला आम्ही निषेध करतो. आज अशी परिस्थिती आहे की अमित शहा काय म्हणतात, बाबासाहेब सारखं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्या म्हणजे 7 पिढ्यांना काय स्वर्ग भेटेल. पण अमित शहाला आम्ही सांगतो आता तुमच्या 7 पिढ्या नरकात गेलेल्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला नरकात जायची नका. तुमची व्यवस्था या देशामधली जनता करते आणि मी सांगतो स्वातंत्र्यासाठी एकदा आपल्याला लढावं लागलं. आज संविधानासाठी आपण लढतोय पण एक दिवस असा येईल या देशातल्या ब्रिटिशांना घालवण्यासाठी जन आंदोलन झालं त्या भाजपाला मस्तावीला घालवण्यासाठी करावं लागेल अशी या देशात एकदा वेळ येईल असं आम्हाला वाटतं. आणि ते आंदोलन झालं असेल तर आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. अमित शहाने पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अमित शहावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा आम्ही बहुजन पंचायत समितीसाठी त्याचा निषेध करतो. आणि ज्या अधिकाऱ्यांनी एका चांगल्या मुलाचा वध केला आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. एवढंच बोलून निषेध सांगतो. जय भीम. त्यानंतर या ठिकाणी बोत्रे मॅडम निषेध व्यक्त करण्यासाठी बोलत आहेत. दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवशाहू फुले आंबेडकर या विचारावरती चालणारा माझा उभा महाराष्ट्र आणि आज आपण आपल्याला आपल्या भारताला जो कोहिनूर हिरा अवगत झालेला आहे त्यांच्यावरती ज्या पद्धतीने देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी, खरं तर अमितजी म्हणणं चुकीचं आहे, अमित शहा यांनी ज्या पद्धतीने आपल्या बाबासाहेब आंबेडकरांवरती जे वाक्य केलं ते खरं तर खूप निषेधार्थ आहे. की आम्ही गेल्या 2 तासापासून मी बघते प्रत्येकाच्या मनामध्ये ही अमित शहाबद्दल जी चीड आहे ती खरंच मला असं म्हणायचं आहे की या मोर्चामध्ये फक्त बौद्ध अन्वयी नव्हे तर या समाजामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानावरती उभं जग चालतं आणि आज प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिला असेल, प्रत्येक पुरुष असेल, त्याला या संविधानाने अधिकार दिलेला आहे. आज मी ज्या पद्धतीने इथे बोलते याचा अधिकारही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. तर मी त्या पद्धतीने खरंच आपण आज देशाचे जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अवमान केला त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे माफी मागावी आणि माझ्या देशातील, माझ्या पूर्ण जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा राग निघाला पाहिजे आणि तो राग त्या दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मी इथे मी स्वतः एक नागरिक म्हणून आणि माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या वतीने जाहीर निषेध करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बाबासाहेबांच्या प्रती जी अमित शहाच्या प्रती की त्यांनी बाबासाहेबांचं आंबेडकर असा भर संसदेमध्ये एकेरी उल्लेख करून जी भीम सैनिकांना जागृती दिली, मला वाटतं सांगे अंबरडा फोडून ती चैत्यभूमी, ती क्रांतीभूमी आणि दीक्षाभूमी की लेकर आणि एक व्हा तुम्ही. आणि म्हणून प्रत्येकाच्या या हृदयातला भीम सैनिक जागा झाला आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी निर्माण केलेली या संस्था भारतीय बौद्ध सभा, पंचायत समिती आणि बौद्धजन सेवा संघ हे सगळे तुम्ही एक झाला. आज एकीची नांदी आहेत अकोलीमध्ये. सगळ्यांनी आपण घेऊया आणि पुढे जाऊया. यानंतर सन्माननीय भीम सैनिक मधुकरजी मर्चेंटे साहेब हे बोलतील. वैचारिक गुरूंना अभिवादन करून या तिन्ही संघटनेच्या आणि तमाम भीमसैनिकांच्या आणि माता बहिणींच्या ऋणातच राहून मी या तडीपार अमित शहाचा निषेध करतो आणि माझ्या पोलीस बांधवांना विनंती करतो की तुम्ही शपथ घेताना राज्यघटनेची शपथ घेता. मनामध्ये कुठल्याही माणसाबद्दल ममत्व ठेवणार नाही, आकाश ठेवणार नाही, द्वेष भावना ठेवणार नाही अशी तुम्ही राज्यघटनेला स्मरून शपथ घेता. परंतु बांधवांनो, मला खेदाने नमूद करावं लागतंय की ज्या रेशीम बागेतल्या RSS वाल्यांचे जे गुंडाजिलम सामान्य कार्यकर्त्याच्या रूपामध्ये, सर्वसामान्य माणसाच्या रूपामध्ये किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या रूपामध्ये जे पेरलेले आहेत तेही असे प्रकार करतात. चांगली माणसं करत नाही, ज्या गोष्टीची जाणीव मला आहे. आणि आजच्या घडीला मला इतका अभिमान वाटतोय की या देशामध्ये जर खरोखर जिवंत जर कोण असेल, कुठला समाज असेल तर तो आंबेडकरिझमवाला. आणि हा आंबेडकरिझम केवळ एकट्या भारतात नाही, जगात संपूर्णपणे तो पेरलेला आहे.
जगात सगळे लोक आंबेडकरिझमचा अभ्यास करतायत आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की ये तो सिर्फ झाकी आहे. प्रशासन आपल्या ताब्यात घ्यायचं आहे, मोक्याच्या जागा आपल्याला काबीज करायच्या आहेत, ती आपली लढाई बाकी आहे. म्हणून आपण सर्वांनी एकनिष्ठ राहावं आणि एकत्र राहावं असं आवाहन करून आणि माझ्या त्या भीमसैनिक तो वडार समाजाचा होता, तो कायद्याचा अभ्यासक होता. 4-6 महिन्यांनी त्याची परीक्षा संपणार होती, आणखी तो वकील होणार होता. अशा वकिलाच्या म्हणजे लॉच्या विद्यार्थ्याला इथल्या गुंडाजिलम लोकांनी मारलंय. यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि यांनी या तुमच्या चढीमारांनी माफी मागून चालणार नाही. राष्ट्रपतींकडे मी मागणी करतोय की त्याला त्याच्या पदावरून डिसमिस केलं पाहिजे आणि ते राष्ट्रपती करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि परत एकदा यांचा सर्वांचा निषेध करतो. मी इथं थांबतो. मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. यानंतर व्यक्त करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून दापोली तालुक्यातील बौद्धजन सेवा संघ, तालुका दापोली, मंडणगड, भारतीय बौद्ध महासभा, तालुका दापोली आणि बौद्धजन पंचायत समिती या तिन्ही संघटनांच्या वतीनं आपण या ठिकाणी मोठ्याचं आयोजन करून आपण निषेध नोंदवला. त्याबद्दल मी सर्वांचं पर्यंत अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा आंबेडकर समाज किती जागरूक आहे आणि हा जागरूक असल्याचं समाजाचं हे एक प्रतीक आहे. कारण प्रत्येक समाज इथं या देशामध्ये तालुक्यामध्ये वावरत असतो. संविधान ही कुणाची आपली एकट्याची मक्तेदारी नाही. या संविधानावरती चालणारे बरेच मातबर लोक आहेत, बरेच पक्षाचे लोक आहेत, बऱ्याच संस्थांचे लोक आहेत. पण जेव्हा बाबासाहेबांच्या संदर्भात, संविधानासंदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण होतो तो फक्त आणि फक्त हा बाबासाहेबांचा जागरूक अनुयायी रस्त्यावर उतरतो. म्हणजे हा जागरूक आहे आणि हे जागरूकपणा असल्याचं आज या ठिकाणी आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि म्हणून परभणीमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार घडवून आणणारा पोलीस अधिकारी त्यावेळेचा ज्यांनी भीमा कोरेगाव हे घडवलं, त्यावेळेचा अधिकारी, पोलीस अधिकारी तोच भडवा होता. त्याची तिथून बदली झाली नांदेडला. नांदेडमध्ये जो प्रकार घडला त्या नांदेडमध्ये प्रकार घडवणारा हाच पोलीस अधिकारी भडवा होता. त्याच्यावरती सस्पेंड केल्याच्या नंतर त्याला तिकडे परभणीला पाठवलं आणि परभणीमध्ये सुद्धा सूर्यवंशीवरती अमानुष हत्या करून, अमानुषपणे मारहाण करून जी हत्या घडवलेली आहे ती त्याच भडव्याने केलेली आहे. मला वाटतं 20 तारखेला मुख्यमंत्री जाहीर केली, त्याला सस्पेंड केलंय. सस्पेंड वगैरे असल्या कुठे चालणार नाही. त्या भडव्याला फाशी शिक्षा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला गप्प बसून चालणार नाही. हा महाराष्ट्र संपूर्ण पेटला पाहिजे आणि महाराष्ट्रात तमाम बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी या विषयासाठी जागरूक झालेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये हा विषय झगझगत आहे. ज्यांनी त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याच्यावर एक मला वाटतं अॅट्रॉसिटीची केस दाखल केलेली आहे. म्हणजे पोलीस सुद्धा काही बदमाशगिरी करतात. मी सगळ्या पोलिसांना दोष देणार नाही, जे करतात ते करतात. त्या पोलिसांनी अॅट्रॉसिटी केस दाखल करण्याची आवश्यकता नव्हती. त्याच्यावरती खरा जो गुन्हा व्हायला पाहिजे होता तो दोष द्यायचा गुन्हा व्हायला पाहिजे होता तर ती खरी कारवाई झाली असती. पण पोलीस सुद्धा काही चलेमिले करणारे लोक असतात, चमचे लोक असतात काही जणांचे. आणि म्हणून त्याच ठिकाणी पोलिसांनी फक्त त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तो न करताना त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा जर दाखल केला तर खऱ्या अर्थाची कारवाई होईल. आणि अमित शहानी जे वक्तव्य केले त्याचे कोणीही समर्थन करणार नाही, त्याची निंदाच झाली पाहिजे. आणि अमित शहानी हे बाकीचं करण्यापेक्षा अमित शहानी राष्ट्रपतींना सांगून सुद्धा अमित शहानी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला जर त्याची जाण असेल, तुम्हाला त्याची चाड असेल आणि तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आदर असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. त्या पदावर राहणं तुम्हाला कुठला नाही, ते अधिकार नाही, तुमची लायकीच नाही. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना आभार मानतो. इथे थांबतो. जय भीम. या जे मुंबईतून आलेले आहेत ते आपले मनोगत व्यक्त करतील. मला वाटतं हा यशस्वी करण्यासाठी तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, सर्व तिन्ही संस्थांचे अगदी सगळ्यांनी यशस्वी केलेलं आहे. शेवटचं भाषण सन्माननीय अनिलजी जाधव अध्यक्ष महोदय करतील, त्याच्यानंतर आभार प्रीतमजी करतील आणि तिन्ही संस्थांचे 2 प्रतिनिधी सन्माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन द्यायला जातील. बस अध्यक्ष महोदय. सर्वांना सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो. बंधूंनो, बौद्धजन सेवा संघ मुंबई, तालुका दापोली, मंडणगड, भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समिती दापोली या तिन्ही संस्थेच्या वतीने जो
मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे आणि या मोर्चासाठी आपण सगळेजण आणि या दापोली विभागातील विविध सामाजिक संघटना काही मंडळ त्या सगळ्याच लोकांनी या मोर्चामध्ये आपण सहभागी झाल्यामुळे मी आपलं सर्वांचं प्रथम अभिनंदन करतो, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. बंधूंनो, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे सांगितलेलं आहे, जो प्रकार परभणीमध्ये घडला त्याच्या निषेधामध्ये जनता उतरलेली असताना सूर्यवंशी नावाच्या जो मुलाचा कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार हा पोलिसांच्या अतिमारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे असं जाहीर झालेलं आहे. 100% त्याचा रिपोर्ट आलेला असा आहे. आणि म्हणून मी बहुजन सेवा संघ मुंबई तालुका दापोली मंडलगड या संस्थेच्या वतीने ज्या पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना बडतर्फ नकुल करून चालणार नाही, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी करतो. ज्या माताविरुद्ध कारण सांगून संविधानाच्या प्रतिकृती यांनी मोडतोड केली तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, दादा मर्चेंट साहेबांनी, की त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून चालणार नाही. तर खरोखरच मी बहुजन सेवा संघाच्या वतीने आणि तमाम मोर्चेकऱ्यांच्या वतीने मी जाहीर मागणी करतो की त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी एक मागणी करतो. बंधूंनो, याच्यात हे सगळं चालू असताना कमिटी काय आणि म्हणून भारतीय संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शाह मगाशी सांगितलं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी की एकच शब्दामध्ये आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला, पण तो उल्लेख करताना ते असंही म्हणतात तर आजकाल आंबेडकर ही फॅशन झालेली आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो अमित शहाला, अरे ज्या भारतीय संविधानाची शपथ घेऊन आपण त्या खुर्चीवर बसलेला आहात त्या संविधानाबरोबर बद्दल आपण असं वक्तव्य करणं हे फार निंदनीय आहे. आणि म्हणून अमित शहाला सांगू इच्छितो की आंबेडकर ही नाही फॅशन. आंबेडकर ही नाही फॅशन. आंबेडकर हे भारताचं आहे शासन. आंबेडकर हे भारताचं आहे शासन. आणि म्हणून मी अशा नीच प्रवृत्तीचं वक्तव्य करणाऱ्या अमित शहाचा बहुजन सेवा संघाच्या वतीने आणि या जाहीर तमाम मोर्चेकऱ्यांच्या वतीने तिन्ही संस्थांच्या वतीने निषेध करतो. त्याला जर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी पुन्हा एकदा मागणी करतो आणि पुन्हा त्याचा जाहीर निषेध करतो. आणि मी इथं थांबतो. जय भीम. या मोर्चाची शेवट सांगता प्रीतम रुके साहेब यांनी केली. पत्रकार सुदेश तांबे, विद्यावंदा न्यूज, दापोली.